तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. तर माझ्यासोबत आहे मुन्ना मोरे. सकाळची वेळ आहे, म्हटलं आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं स्वामींच्या पाया पडून येऊया, स्वामींचं दर्शन घेऊन येऊया. तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो दापोली तालुक्यातील पाचवली हे गाव. तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत दापोली तालुक्यातील पाचवली या गावात. निसर्गरम्य कोकणाच्या कुशीत वसलेल्या या परिसरात श्री स्वामी समर्थ मठाला आज आपण भेट देणार आहोत. या ठिकाणाचं शांत आणि प्रसन्न वातावरण, मंदिराची रचना, स्वामींचे दर्शन तुम्हाला मी आज व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या देवस्थानाशी जोडलेली भक्तीची भावना आजच्या ब्लॉगमधून आपण अनुभवणार आहोत. स्वामींचं मठ वाकोलीतून साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच दापोलीतून हे मठ जवळजवळ 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. वाकोलीतून दापोलीकडे जाताना पुढे शिरशिंगे फाटा लागतो. त्या शिरशिंगे फाट्यावरून उजवीकडे वळण घेऊन पुढे शिरशिंगे हे गाव लागतं. त्यानंतर जवळजवळ 4-5 मिनिटावरती माटवण फाटा लागतो. पाचवली हे गाव दापोली तालुक्यापासून जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती असेल आणि वाकोली गावातून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे पाचवली गाव आहे. मित्रांनो, कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हिरवागार निसर्ग आणि याच निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे श्री स्वामी समर्थांचं स्थान मनाला वेगळीच शांतता देतं. स्वामी समर्थांच्या भक्ती परंपरेत गुरुभक्ती, नामस्मरण, श्रद्धा, सेवा आणि सदाचार यांना विशेष महत्त्व आहे. भक्तांमध्ये त्यांचे प्रसिद्ध आश्वासन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे मोठ्या श्रद्धेने स्मरण केले जाते. पाचवली गावात आता आम्ही आलो आहोत. इथून फक्त 5 मिनिटं लागतील जायला. बाबा बघतायत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा व्हिडिओ मी टाकत जातो. व्हिडिओ मी टाकत जातो, त्या व्हिडिओ नक्की बघा.
नवीन आहे, सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा बघा, इथून आतमध्ये जायचं आपल्याला. अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, मुक्काम पोस्ट पाचवली, वाळंजवाडी. इकडे सरळ जो रोड पाहिलात तुम्ही, तो इकडे माटवा साईडला बाहेर पडतो आणि इकडे वाळंजवाडी आहे. तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. हे ठिकाण मुक्काम वालंजवाडी, पोस्ट पाचवली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. फायनली मी आता आलेलो आहे पाचवलीत मंदिरात. तुम्हाला पण घेतो. तुम्ही पण पाया पडालात ना. हा बघा, मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. हा सभागृह मंदिराचा तुम्ही पाहू शकता. फायनली दर्शन घेऊन झालेलं आहे आता. तुम्ही पण दर्शन घेतलं असेल. या मंदिरात दत्त जयंती, स्वामी समर्थ जयंती, प्रकट दिन, गुरुपौर्णिमा असे विविध उत्सव असतात. तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. दापोली तालुक्यातील पाचवली गाव आणि पाचवली गावातील वालंजवाडी येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ या मंदिराला नक्की तुम्ही भेट द्या. खरंच खूप छान मंदिर आहे. येथील वातावरण पण छान आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. खरंच तुम्ही इथे आलात तर तुम्हाला वेगळाच आनंद वाटेल. म्हणून या ठिकाणी नक्की या. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गुरुवर्य परमपूज्य श्री शंकरराव बाबाजी कोलेकर स्वामी आनंद महाराज यांनी स्थापन केलेले श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज मठ पाचवली येथे प्रकट दिनानिमित्त मोठा सप्ताह असतो. अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण जोरदार कार्यक्रम असतो इथे. जर तुम्ही येथे गुरुपौर्णिमेला आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बाजूला पण एक हे पादुका आहेत. कोण कोण या मंदिरात आला आहे त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोण आला नसेल तर त्याने नक्की या मंदिराला भेट द्या. चला आता निघूया आपण.
तुम्ही दर्शन घेतलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला आता आम्ही निघतोय. हे बघा माझ्या मागे पाहू शकता श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर. हे बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.